खरंच भारतीय समाज शतकानुशतक शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे आणि त्यांचा सुधारणांचा वेग खूप कमी असून आम्ही त्या घटकातील मुलांसाठी विशेष करून शिक्षणासाठी आज प्रकल्प राबवित आहोत. सातारा आणि कोरेगाव तालुक्यात 250च्या वर मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेतलेलं असून त्यांना शाळा बाह्य होण्यापासून वाचवत आहोत आणि त्यासाठी 8 आठवडी शाळा आम्ही चालवतो. वस्तीवरच जाऊन मुख्यत्वे काम करतो, जेणेकरून ते समाजाबरोबर रेपो बिल्डअप होतो आणि त्यांच्या इतरही समस्या सोडवायला मदत होते. आज तुम्ही महाराष्ट्र सैनिक विद्यालयात एक छोटी सहल आहे त्यातून काय विद्यार्थ्यांचे भावना काय म्हणतात? आज खरं कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं खुली केली आणि बहुजन समाजातीलच अजून काही घटक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्यापैकीच एक आहे पारधी समाज. तर आज त्यांना कर्मवीर समाधीचं दर्शन घेऊन त्यांना नक्कीच एक मोठी प्रेरणा मिळालेली आहे. तसेच शाळा कॉलेज कसे असतात आणि त्यांना एक पुढली स्वप्न दिसणं की आपणही अशा शाळेत जाऊ शकतो, शिकू शकतो. हे विद्यार्थी आणि आम्ही पालकांना दोघांनाही घेऊन आलो, जेणेकरून पालकांचं पालकत्वही विकसित व्हावं की असेही शाळा असतात, असेही विद्यार्थी असतात. म्हणून दोन्हींची आम्ही संयुक्त शैक्षणिक सहल काढली आहे. अनेक समाजातून उपेक्षित आहे आणि त्यांना शिक्षणापासून वंचित आहे. त्यासाठी सरकार काय प्रयत्न करावा तुम्ही काय सांगता? खरं ही गोष्ट अशी आहे की सरकार तर प्रयत्न करतेच. आश्रमशाळा, निवासी शाळा, वसतिगृह या सगळे सुरू आहेतच. पण ह्याच्यात समाजानं थोडं पुढं आलं पाहिजे की हे अज्ञानातून शिक्षणाकडे होणारं दुर्लक्ष आहे. त्यासाठी आपल्यासारख्यांनी त्यांना पुढे येऊन मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांची समज वाढवली पाहिजे, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. तर हाही समाज सुधारेल. आणि आता आमच्याबरोबर जी मुलं आहेत त्यातली बरीचशी 10वीची परीक्षा दिलेल्या काही मुलं आहेत, काही मुलं NMSला पात्र झालेली मुलं आहेत. म्हणजे त्यांच्याकडे ते कौशल्य आहे, स्किल आहे, परंतु त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि ती देण्याचं काम आमचा आज प्रकल्प करतो. तर त्यांना या शिक्षणात प्रवास वळवण्यासाठी आपला काय प्रयत्न आहे? आता खरं म्हटलं तर ह्यातल्या बरीचशी मुलं जी ह्याच्या आधी ह्याच प्रवाहात होती, तुम्ही म्हणताय तसं रस्त्यावर म्हणजे पालक, आता इथं असणारे काय पालक, ज्या पालकांची मुलं आहे अजूनही आम्ही प्रबोधन करतोय की त्यांनी रोजगार करावा, स्वयंरोजगार करावा, स्वावलंबी व्हावं. तरी आम्ही त्या मुलांनाही शाळेत घातलेलं आहे आणि ती शिक्षणाच्या प्रवाहात आहे. अगदी रस्त्यावरची मुलं सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आहे. आणि इथं ह्या आम्ही जे आत्ता 30-40 मुलं घेऊन आलोय आमच्या 250 मुलांच्या पैकी, तर त्यातले काही मुलं इथं तसे आहे की जी रस्त्यावरून शाळेत आलेले आहेत.